लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. अगदी काही दिवसांपर्यंत आपण ऐकत होतो की सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काय किंवा देशात काय कोविडची तिसरी लाट येईल. अशात अनेकांना असंही वाटत होतं कदाचित परत एकदा लॉकडाऊन लागतंय का, परत सुद्धा काही निर्बंध लागतायत का. पण असं आपण एकीकडे विचार करत असताना दुसरीकडे अचानकच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच अख्खा महाराष्ट्र अनलॉक होतोय. म्हणजे आता हॉटेल मॉल्स तर ओपन झालेलेच आहेत, पण आता शाळा, मंदिरं, सिनेमागृह हे सुद्धा सगळं ओपन अप होत चाललंय. अनेकांमध्ये त्यामुळे असा सुद्धा आता एक समज होऊन गेलेला आहे की कोविड आता गेला, कोरोना आता संपला की काय, पहिल्या 2 लाटात आता येऊन गेलेल्या आहेत, वॅक्सिनेशनमुळे कदाचित तिसऱ्या लाटेचा फारसा धोका नसेल, असा सुद्धा काहींमध्ये समज झालेला आहे. आणि त्यामुळेच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठल्या विश्वासार्ह स्रोतकडून आपल्याला जाणून घ्यायची असतील तर आपल्याकडे अर्थातच त्यासाठी आहे महाराष्ट्राची कोविड टास्क फोर्स, जी या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र सरकारला सुद्धा गाईड करत असते. नेमकं लॉकडाऊन कधी करावं, अनलॉकिंग कधी व्हावं, या सगळ्या संदर्भातले सल्लामसलत जी होत असते ती सुद्धा या महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स सोबतच होत असते. आणि त्यामुळेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं नेमकं झालं काय, ती कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे, कोरोना आता संपला का, हा जो लोकांमध्ये समज होऊ लागलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे मुंबई तकवर. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. मला तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की अगदी ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात शाळा सुरू करायच्या की नाही यावरनं एक प्रश्न होता. आणि खरं तर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी येऊन सांगितलं पण होतं की महाराष्ट्रात शाळा आता सुरू होतील. पण तेव्हाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र येऊन सांगितलं की टास्क फोर्स अजूनही या मताची आहे की शाळा सुरू होऊ नयेत. अर्थात त्याला विविध कारणं होती की थर्ड वेव्ह आहे, लहान मुलांचं वॅक्सिनेशन झालेलं नाहीये. पण आता त्याला 1 महिना लोटत नाही, तो शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. तर एका महिन्यात अशी परिस्थिती नेमकी काय बदलली आहे? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आता आपल्याला फारसा धोका राहिलेला नाहीये का? तर शालेय संबंध जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये खूप विचार आपल्या पीडियाट्रिक टास्क फोर्सनी पण केला होता आणि आमच्या टास्क फोर्सनी केला होता. आणि आपण टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करणार. कारण काय आहे की आता पहिलं वेगवेगळे सण आले, गणपती आहे, त्यानंतर नवरात्री येत आहे, नंतर दिवाळी येते. आणि त्यावेळेला जो निर्णय घेतला होता त्यावेळेला ऍटलिस्ट महाराष्ट्रात एक 10 डिस्ट्रिक्ट ऑफ कन्सर्न होता आणि महाराष्ट्राचा नंबर 2 रँक होता भारतामध्ये. किंवा केरळमध्ये 20,000 केसेस येत होत्या आणि पूर्ण भारतात 50,000 केसेस होत्या दर दिवशी. त्यावेळेला महाराष्ट्रातूनही आपण साधारणतः एक 10,000 केसेस रिपोर्ट करत होतो. 8-10 जिल्हे असे होते 33 जिल्ह्यांपैकी ते डिस्ट्रिक्ट ऑफ कन्सर्न म्हणून टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 5% वरती होती. आणि पावसाळी होता, पावसाळी आजारी होते. तुम्ही म्हणतात ते पण बरोबर आहे की पीडियाट्रिक वॅक्सिन तोपर्यंत अवेलेबल झालं नव्हतं, त्याला कुठलीही अनुमती दिली नव्हती. आता आपल्याकडे झायडस कॅडिलाला वय वर्ष 12 ते 18ची अनुमती मिळालेली आहे. वॅक्सिनचा पुरवठा झालेला आहे, वॅक्सिन जास्ती लोकांना मिळालेलं आहे. महाराष्ट्रात पण अग्रेसर आहे आता वॅक्सिनेशन मध्ये. आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला एक शालेय तयारी करायची होती. म्हणजे शाळेतल्या लोकांना, कर्मचाऱ्यांना वॅक्सिन देणं, 2 वॅक्सिन करणं हे अतिशय महत्वाचं. त्या अनुषंगाने तेव्हा काही गाईडलाईन्स काढल्या होत्या. त्या गाईडलाईन्स त्यावेळेस शाळेला दिल्या होत्या. आणि आता टप्प्याटप्प्याने आपण आता 4 ऑक्टोबर नंतर शाळा उघडतोय. प्राथमिक शाळा उघडतोय गावांमध्ये, लहान रुरल एरियाजमध्ये. आणि सेकंडरी शाळा उघडतोय आपण अर्बन भागांमध्ये. आणि त्यातलाही निर्णय, फायनल निर्णय हा लोकल डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि कलेक्टर किंवा म्युनिसिपल कमिशनरला दिला गेला आहे. त्यामुळे हा फायनल डिसिजन लोकल सिच्युएशनला बघून दिला जाते. आता आपण काय करतोय की कुठली गोष्ट घाई गडबडीत न करता आपण जो कानाला खडा लावला होता पहिल्या आणि दुसऱ्या लाटीमध्ये, जी आपण चुका केल्या होत्या त्याचे दुरू नये आणि परत एक भयानक लाट येऊ नये, त्याच्यासाठी आपण थोडासा काळजीपूर्वक हळूहळू टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे डेल्टाच्या वरती किती प्रतिकारशक्ती लोकांमध्ये आलेली आहे. म्हणजे आपण एक अँटीबॉडी सर्वे केला होता मुंबईमध्ये हेल्थ केअर स्पेसमध्ये. तिथे जवळजवळ 80% लोकांना अँटीबॉडी झाल्या होत्या सिरो सर्व्हेमध्ये. तर कित्येक वेळा कसं असतं की समीकरण बदलतं. सिरो सर्व्हे नंतर आपल्याला जेव्हा कळलं की साधारण 80% लोकांमध्ये अँटीबॉडीज आहेत, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी. आणि कोविडचं वॅक्सिनेशन पर्सेंटेज वाढलेलं आहे. भारतामध्ये 22% लोकांना आता 2 वॅक्सिन मिळाले पूर्ण भारतामध्ये. आणि एक वॅक्सिन 60-65% वरती मिळालेलं आहे. कित्येक पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये वॅक्सिनेशन खूप अग्रेसर आहे. म्हणजे जवळजवळ 50% वरती लोकांना 2 डोसेस मिळालेले आहेत. तर काय होतं की वॅक्सिनेशनचा एक फायदा होतो की जीव जात नाही आणि तीव्र आजार होत नाही. आपल्याला काय कोरोनापासून जीव वाचवायचा आहे. कोरोना निश्चित आहे, अजूनही कोरोना आहे. आजही मुंबईमध्ये 300, 400, 500 केसेस येतात रोजच्या. ठाण्यामध्ये येतात, पुण्यामध्ये 900 केसेस येतात, कोल्हापूर नगरमध्ये केसेस येतात.
अजूनही आहे. पण असे कित्येक जिल्हे महाराष्ट्रात आहेत जिथे कोरोना 100% शून्य केसेस किंवा 5 केसेस 10 केसेसवर आलेला आहे. म्हणजे पूर्ण कोरोना गेलेला नाहीये, पण दुसरी लाट ओसरत चाललेली आहे आणि त्याचं शेपूट जे होतं ते शेपूट होतं 1 महिन्यापूर्वी, आता ते शेपूट जवळजवळ गेलेलं आहे. त्यामुळे आता आपण जास्ती बोल्ड घेऊन बघतोय. दुसरी गोष्ट म्हणजे डेल्टा स्ट्रेन हा चिकन पॉक्स सारखा फास्ट स्प्रेडिंग स्ट्रेन होता. त्याचा जो R0 होता 3.5 ओरिजिनल कोविड व्हायरसचा, तो डेल्टा स्ट्रेनचा जो R0 आहे तो 8 ते 13 आहे. त्याच्यामुळे त्याचा रॅपिडिटी ऑफ स्प्रेड खूप फास्ट होती. तर आपल्याला एक 5 दिवसातच गणपतीनंतर एक स्पट दिसायला पाहिजे होता. तसा काही दिसला नाही. म्हणजे आता बऱ्यापैकी एक प्रतिशत शक्ती इनडायरेक्टली आली असं आपण जाऊन घेऊ शकतो. लहान मुलांमध्ये आता आपण बघतोय की 25% अमेरिकेत लहान मुलांना बाधा होते आता कोरोनाची. कारण तिथे पण लसीकरण 60% वरती ऍडल्ट पॉप्युलेशनला झालेलं आहे. तर आपल्याला अजूनही लहान मुलांपासून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, पण तिथे पण जिथे जिथे अँटीबॉडीज पिडियाट्रिशियननी केलेल्या आहेत तिथेही त्याचा आता एक प्रमाण जास्त आहे. पण काळजी निश्चित घ्यावी लागणार आहे. आपल्या शासनाकडे मेन जो दडपण आहे आपल्या माननीय मुख्यमंत्री आणि पूर्ण कॅबिनेटकडे, की आपल्याला परत जर का लाट आली तर लाटेमध्ये आपल्याला ऑक्सिजन आहे का लोकांना द्यायला, याचा पुरावा. तर त्याप्रमाणे एक आपल्या पूर्ण अधिकारी वर्गाने एक नमावली आणि एक नियमावली तयार केली आहे आणि सगळे जे रेड फ्लॅगचे पॅरामीटर्स आहेत ते तयार केलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आता तरी असं दिसतंय आणि आम्ही ते जाहीर केलं होतं की जर का तिसरी लाट आली, नवीन स्ट्रेन आला नाही कुठला डेल्टा सारखा, तर साधारणतः आलीच आली तर ती 15 डिसेंबर ते 15 जानेवारीमध्ये येऊ शकेल. आली तर त्याची तीव्रता कमी राहील आणि किंबहुना खूप लहान राहील, असा एक संदर्भ आहे. पण कोविड अजूनही आहे. तर हे सांगणं की कोविड गेलाय म्हणून आम्ही सगळं उघडतोय हे चुकीचं आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने हळूहळू प्रत्येक गोष्ट उघडतोय, शासन उघडतंय आणि त्याला लागणारा जो तांत्रिक सल्ला आहे तो टास्क फोर्स देतोय. वॅक्सिनेशनचा मुद्दा आला तर मला आठवतं की जेव्हा 5 लेवलच्या नुसार अनलॉकिंग होत होतं महाराष्ट्रात, तेव्हा सुद्धा आम्ही तुमचा खरं तर इंटरव्ह्यू घेतलेला होता आणि तेव्हा तुम्ही सांगितलेलं होतं की 70% लसीकरण जर पूर्ण झालं तर त्या शहरांमध्ये ओपनिंग अप व्हायला हवं. ती एक आयडियल आदर्श सिच्युएशन राहील जर 70% वॅक्सिनेशन झालं असेल तर. आता महाराष्ट्र बऱ्यापैकी ओपन झालेलं आहे. आत्ताच्या घडीला असं काही नाही आहे की जे अनलॉक व्हायचं बाकी आहे, टप्प्याटप्प्यात होतच आहे उरलेलं अनलॉकिंग. तर आता महाराष्ट्रात खरोखर तेवढं वॅक्सिनेशन झालं असं आपण म्हणावं का? महाराष्ट्राची आता वॅक्सिनेशनची स्थिती काय आहे? महाराष्ट्रामध्ये आता बऱ्यापैकी वॅक्सिनेशन झालं. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर पाहिलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त वॅक्सिनेशन झालेलं आहे. 2 डोस जवळजवळ 70-80% लोकांना मिळालेले आहेत. त्याच अनुषंगाने पुण्यामध्ये पण मिळालेले आहे. मुंबईमध्ये पण बऱ्यापैकी झालेलं आहे. इनफॅक्ट मुंबईला तर एक अशी ध्येयच आहे त्यांचा की दिवाळीच्या अगोदर 2 डोसेस 80% वरती होऊन जातील. तर ह्या पण पूर्ण महाराष्ट्रात झाले. कित्येक लहान गावांमध्ये अजूनही वॅक्सिन हेसिटन्सी आहे. तर आपल्याला असे कित्येक जिल्हे आहेत, जसे हिंगोली आहे, लहान लहान जिल्हे आहेत जिथे अजिबात वॅक्सिन झाली नाही. पण तिथे काळजी आहे कारण तिथे कोरोना होऊ शकतो आपल्याला. तर मी म्हटलं ते अजूनही सत्यच आहे की ऍटलीस्ट 70% 2 डोसेस जर का मिळाले असतील पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये तर अनलॉकिंग करायला सोपं जाईल. ही एक ग्लोबल यार्डस्टिक दिलेली यार्डस्टिक आहे. आणि त्या अनुषंगाने बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की ऍटलीस्ट 50% महाराष्ट्राला 2 डोस मिळालेले असतील असा एक अनुमान लागेल. त्याचा अगदी अॅक्युरेट फिगर्स काढणं कठीण आहे. आणि ऍडल्ट पॉप्युलेशन, कारण वय वर्ष 18च्या खाली आपण वॅक्सिनेशन दिलेलं नाहीये आणि तिथे अनुमती अजून मिळालेली नाही. तर ते एक पिडियाट्रिक पॉप्युलेशन किंवा लहान मुलांचा वर्ग वगळता बाकी सगळ्या वर्गांमध्ये बऱ्यापैकी वॅक्सिनेशन झालेलं आहे. आणि म्हणूनच शाळा डिले करायचं कारण हेच होतं की शाळेंमुळे खूप सुपर स्प्रेडर इव्हेंट झाले अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, सगळ्या पूर्ण जगभरामध्ये, इन्क्लुडिंग भारतात. कर्नाटकामध्ये त्यांनी शाळा चालू केल्या, लगेच तिकडे प्रादुर्भाव वाढला, मग त्यांना परत बंद करायला लागल्या, मग त्यांनी आता परत चालू केल्या. त्यामुळे त्याचा प्रोटोकॉल, त्याचा SOP, तिथे सगळ्या शालेय कर्मचाऱ्यांना दिलेलं वॅक्सिन, शिक्षकांना दिलेलं वॅक्सिन, त्याच्यासाठी आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्पेशल स्कीम काढली होती. सगळ्या शिक्षकांना लवकरात लवकर, शिक्षकांना आणि पालकांना लवकरात लवकर डबल वॅक्सिन देऊन त्यांना पूर्ण टीकाकरण त्याचं कम्प्लीट करणे अनिवार्य आहे. आणि मगच आपल्याला करते शक्य होतं. म्हणून 1-1.5 महिना त्याच्यामध्ये गेलेला आहे. पण जसं डॉक्टर तुम्ही म्हणता की कदाचित डिसेंबरपर्यंत थर्ड वेव्ह येऊ शकते आणि आता आपलं टप्प्याटप्प्यात वॅक्सिनेशन पण चांगल्या प्रकारे वेग घेत आहे. तर अशा परिस्थितीत तुम्हाला वाटतं का की बूस्टर डोस घ्यावा? जर आता आपण अमेरिकेची परिस्थिती पाहिली तर त्यांच्याकडे वॅक्सिनेशन आपल्या आधीच सुरू झालेलं आहे आणि आता नुकतंच त्यांच्याच राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा बूस्टर डोस घेतलेला आहे. फायझर वॅक्सिनने तो द्यायला सुरुवात केलेली आहे. तर भारतात सुद्धा तुम्हाला वाटतं का की बूस्टर डोस घेण्याची गरज लागू शकते? त्याच्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननी ऑलरेडी भारत सरकारला लिहिलेलं आहे आणि वॅक्सिन
जी टेक्निकल ऍडवायझरी एनटेकचा ग्रुप आहे त्याच्यावरती खूप सखोल विचार चाललेला आहे. तर हं. बुस्टर डोसची कोणाकोणाला गरज आहे? ज्यांचं वय वर्ष 60-65च्या वरती आहे, हं. ज्यांना त्यांची प्रतिकारशक्ती, ज्यांना आम्ही इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट म्हणतो, ज्यांना आहेत ती ती लोक, फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थ केअर वर्कर, ह्या 4 गटांमध्ये अमेरिकन FDA, US FDA आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अटलांटानी सांगितलेलं आहे की तुम्ही बुस्टर डोस घेऊ शकता. म्हणजे वय वर्ष 65 वरच्या सगळ्यांनी, त्याच्यानंतर 18 ते 65 ज्यांचा वयोगट असेल त्याच्यामध्ये ज्यांची प्रतिकार शक्ती मॉडरेट टू सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज डिसीज असेल, ज्यांना कॅन्सर असेल, ज्यांना किमोथेरपी चालू असेल, ज्यांना डायलिसिस चालू असेल, ज्यांना हृदयविकार, हृदयरोग किंबहुना मधुमेह आणि त्याच्यामुळे होणारे किडनीचे कॉम्प्लिकेशन, असे सिव्हिअर आजार असेल ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती खूप कमी होते, ज्यांना खूप स्टिरॉइडचा डोस द्यावा लागतो, इम्युनॉलॉजिकल किंवा रुमेटॉलॉजिकल आजार असतात, अशा सिव्हिअर केसेसना 18 ते 65 मध्ये अमेरिकेत परमिशन. त्याच्यानंतर जे फ्रंट लाईनवर लोक असतात आणि हेल्थ केअर वर्कर असतात, ह्या गटाला पण वॅक्सिनेशनचा बूस्टर देण्यासाठी अमेरिकेत परवानगी. त्याच्यावरती विचार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही करत आहेत आणि ह्याच्याबद्दल एक गाईडलाईन एक 15 दिवसात 1 महिन्यात येऊन जाईल. आपला पहिला प्रयत्न आहे की मोस्ट ऑफ द पीपल मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना 2 डोस देणं, हे आपलं पहिलं ध्येय. आणि हे संपल्या आपल्याला ह्या 4 गटांमध्ये बूस्टर डोसची शक्यता आणि त्याचा एक गाईडलाईन यायला एक साधारणतः अजून 1 महिना 1.5 महिना लागेल असा आम्हाला एक अनुमान वाटतो. तो आता ताबडतोब येईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोक खूप धावपळ करतात, अँटीबॉडी टेस्टिंग करतात. आम्ही हेही पाहतो की अँटीबॉडी टेस्ट केल्यानंतर त्यांना 80,000 अँटीबॉडी असतात, तरी पण त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन त्यांना व्हेंटिलेटर लागतं. त्यामुळे अँटीबॉडीमुळे मी प्रोटेक्टेड आहे हा एक गैरसमज आहे, हा आपल्या मनातला काढून टाका. त्याच्यामुळे अँटीबॉडी टेस्टिंगच्या पाठी तुम्ही अजिबात धावधाव करू नका. अँटीबॉडी आपली पॉझिटिव्ह आली म्हणजे आपण मास्क खाली घालू शकतो, हेही चुकीचं आहे. मास्किंग हे सगळ्यात मोठं आपल्याकडे असलेलं एक ढाल आहे, शिल्ड आहे, आणि मास्किंग चालूच ठेवा तुम्ही. तुम्हाला जरी तुम्ही 2 वॅक्सिन घेतली असतील तरी तुम्ही मास्किंग करणे महत्वाचं आहे, कारण कोरोना व्हायरसची जी लागण आहे ती हवेतून होते. एअरबोन व्हायरस आहे, तो एअरबोन ड्रॉपलेट व्हायरस आहे आणि नवीन नवीन स्ट्रेन येत आहे. पण आता आपल्याला असं वाटतंय की डेल्टावरती बऱ्यापैकी इम्युनिटी महाराष्ट्रात आलेली आहे, मुंबई पुण्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे मोठी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण अजूनही कोविड आणि आपल्या अवतीभोवती कोविड वावरतो. अजूनही मुंबईमध्ये कित्येक बिल्डिंग सील केल्या जात आहेत. कित्येक ठिकाणी आजूबाजूला तुम्ही पाहत असाल की कोविड लोकांना लागण होते. 2 वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा लोकांना कोविडची लागण होते. पण ज्यांनी वॅक्सिन अजिबात घेतलेली नाही त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं, त्यांना सिव्हिअर डिसीज होतो, त्यांना आयसीयू मध्ये जाते आणि अजूनही मृत्यू होत आहे. हे तर आपलं अजूनही एकच ध्येय आहे की 0 कोविड डेथ्स आणि आयसीयू मध्ये अजिबात कोविडच्या रुग्णांनी जाऊ नये. हे आपले 2 प्रमुख ध्येय आहेत आणि ह्याच आपल्याला वाटचाल करायची आहे की ह्याच्यात द्यायचंय. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या एखाद्याला बूस्टर डोसची एक शक्यता माझ्या मते 1 नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत एक गायडन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून एक्सपेक्टेड आहे. कारण तोपर्यंत साधारणतः भारतामध्ये 40 ते 50% लोकांना 2 डोस मिळालेले असतील आणि वॅक्सिनच्या अवेलेबिलिटी आणि सप्लाय ही बऱ्यापैकी अवेलेबल होत आहे. त्याच मुद्द्यावर यायचं आहे की जसं तुम्ही आता जे मला अमेरिकेतले क्रायटेरिया सांगितलात की ज्यांना बूस्टर डोस देण्यात येतात तर ते सगळ्यात जास्त प्रोन असू शकतात रिइन्फेक्शनला. पण जर आता नुकताच ICMRचा एक स्टडी आलेला होता, त्याच्यात सांगितलेलं होतं की जर कोविशिल्ड लस घेतली तर 3 महिन्यात आणि कोवॅक्सिन लस घेतली तर 2 महिन्यानंतर अँटीबॉडीजचं प्रमाण हे कमी होऊ लागतं. हा ICMRचाच स्टडी आहे. याच्याशिवाय जर आपण धारावीमधला एक सिरो सर्वे झालेला होता जो गेल्या वर्षी सुद्धा ऑगस्ट महिन्यात झाला आणि आता कोविड सेकंड वेव्हच्या आधी झाला, त्याच्यात सुद्धा असं दिसून आलेलं होतं की गेल्या वर्षी 2020च्या ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्यामध्ये साधारण 50%च्या घरात अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या होत्या, ज्याचं प्रमाण हे यावर्षी काही प्रमाणात घसरलं. त्यामुळे असं ठोस म्हणता येईल का की फक्त जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांनाच रिइन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत? अँटीबॉडीजचं प्रमाण तर सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा कमी होताना दिसून येत आहे. तर कुठेतरी आपल्याकडे वॅक्सिनचा सप्लाय किंवा स्टॉक इनफ नाहीये, तर आपल्याकडे त्याचा पुरवठा इनफ नाहीये किंवा उत्पादन इनफ नाहीये, म्हणून आता बूस्टर डोस दिला जात नाहीये का? हे त्याच्या मागे कारण असू शकतं का? नाही, आपल्याकडे आता बऱ्यापैकी सफिशियंट सप्लाय आहे वॅक्सिनचा, नंबर 1. नंबर 2, ह्या अँटीबॉडी फसव्या आहेत आणि कोविड ही खूप फसवा आहे. कारण कोविड बद्दल अजूनही आपण सगळे अभ्यास करतोय. असा कुठलाही तज्ञ नाही आहे जगभरामध्ये जो सांगू शकतो की मी कोविडचा पूर्ण तज्ञ आहे. आम्ही सगळे अभ्यास करतोय कोविड बद्दल आणि त्याच्यात तुम्हाला 2 उदाहरणं देतो मी. पहिलं उदाहरण म्हणजे धारावीमध्ये पहिल्या लाटामध्ये खूप लोकांना कोविड झाला. दुसऱ्या लाटेमध्ये कधीही धारावीचा नंबर 10 ते 20च्या वरती गेला नाही कुठल्याही दिवशी.
हो. कारण तिथे बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी आली होती. हम्म. आता तिसरी लाट जेव्हा येईल तिथे जर का आपण धारावीचं व्हॅक्सिनेशन कम्प्लीट केलं नाही तर त्यांची अँटीबॉडी अजून कमी होतील आणि किंबहुना ती तिसरी लाट डिसेंबर जानेवारी जेव्हा येईल तेव्हा तिथे एखाद्याला प्रादुर्भाव होऊ शकतो. तर एक गोष्ट निश्चित आहे की धारावी वॉज अ स्ट्रेस टेस्ट फॉर दिस अँटीबॉडी लेवल्स. त्या अँटीबॉडीच्या पाठी अजिबात धावू नका. कारण आपल्याला काय आहे की आपली प्रतिकार शक्ती कोविडच्या विरुद्ध फाईट करायला दोन गोष्टी असतात. आपल्या बी पेशी ज्या लिम्फोसाईटच्या असतात त्याच्यातून अँटीबॉडी तयार होते आणि दुसरी जी टी पेशी असते टी सेल त्याची पण एक इम्युनिटी असते. तर कित्येक लोकांमध्ये अँटीबॉडी जरी नसल्या तरी टी सेल असतात, त्या रेकग्नाइज करू शकतात की हा व्हायरस वेगळा आहे आणि त्याला त्याच्याबरोबर ते आपण एक करू शकतो. आतापर्यंत डेल्टा व्हेरियंट आहे तो खूप फास्ट स्प्रेडिंग व्हेरियंट आहे, पण त्याची रिकव्हरी तितकीच चांगली आहे आणि मृत्यू दर बऱ्यापैकी कमी आहे. फक्त काय झालं की डेल्टामध्ये जे झालेले मृत्यू आहेत भारतात त्याच्यात लोकांना वेळेवर जर का जाता नाही आलं, पटकन डायग्नोसिस नाही केला, उशिरा गेले, ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून त्यांचे मृत्यू झाले. अदरवाईज आपल्याला डेल्टामुळे काही तसा फार मोठा फटका पडला नाही, पण त्याचा स्प्रेड खूप फास्ट होतो. म्हणजे जुन्या व्हायरसमध्ये जर का घरी 10 लोक असतील तर 3 लोकांना त्याचा प्रादुर्भाव व्हायचा. डेल्टामध्ये जवळजवळ 9 ते 10 सगळ्यांना होऊन जातो, कारण त्याचा स्प्रेड खूप फास्ट आहे. आणि जुन्या व्हायरसमध्ये 15 मिनिटं आपण गप्पा मारल्या आणि मास्क काढला तर आपल्याला व्हायरस होऊ शकायचा, इथे 5 मिनिटात होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याचा जो स्प्रेडिंग पोटेन्शियल किंवा ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे. तर त्याच्यात अँटीबॉडी फसव्या आहेत. अँटीबॉडीच्या पाठी अजिबात घाबरू नका. आणि आपल्याकडे आता व्हॅक्सिन आहे, व्हॅक्सिन शॉर्टेज आहे म्हणून आपण बुस्टर देत नाहीये हे थोडंसं चुकीचं आहे. अजून आपण स्टडी करतो भारतामध्ये की इन्फेक्शन रेट किती आहे, ब्रेकथ्रू इन्फेक्शन रेट किती आहे. या सगळ्याचा विचार वेगवेगळी राज्य आणि भारत सरकार आणि त्यांच्या हेल्थकेअरच्या टीम्स आहेत ह्याच्या रिसर्च चालू आहे. आणि ह्या अनुषंगाने आपल्याला करू. आपल्याकडे बघा, आपल्याकडे असलेली वॅक्सिन्स आणि जगातली असलेली वॅक्सिन फार वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कोवॅक्सिन आहे पण प्रिडॉमिनंट वॅक्सिन कोविशिल्ड आहे. आणि आत्ता स्पुटनिक यायला लागले आणि आत्ता झायडस यायला लागले. बाकी वॅक्सिनच नाही आहेत. तुम्ही जर का अमेरिकेत पाहिलं तिथे मॉडर्न आहे, फायझर आहे, जॉन्सन आहे, असं वेगळे वॅक्सिन आहे. युके मध्ये गेला तर तिथे ॲस्ट्रा आहे, कोविशिल्ड आहे, फायझर आहे, मॉडर्न आहे, जॉन्सन आहे. तर प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक देशामध्ये वेगळं वॅक्सिन आहे. त्यांच्या अँटीबॉडीज आणि त्यांचे जे प्रमाण आणि इम्युनिटी आहे ती वेगळी आहे. आपण भारतासाठी पण पाहिलं तर भारतामध्ये ही दुसरी लाट जवळजवळ कित्येक राज्यात निघून गेलेली आहे. पण केरळात ती अजून चिकटलेली आहे, काही भागांमध्ये महाराष्ट्रात ती अजून चिकटलेली आहे. मिझोराम आता आपला न्यू रेड स्पॉट आहे. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये अजूनही ती चिकटलेली आहे. ती निघून जाईल. तिसरी लाट कधी येईल आपल्याला माहित नाहीये, पण थोड्या बहुत आपल्या जनसामान्य लोकांमध्ये एक अँटीबॉडी तयार झालेली आहे, एक हर्ड इम्युनिटी तयार झालेली आहे. पण असा आपण अजिबात रिलॅक्स होऊन चालणार नाहीये. आपल्याला अजूनही मास्किंग करावं लागणार आहे. आपल्याला गेले 6 महिने ते 1 वर्ष तरी डबल मास्क हे आपल्या विरुद्ध असलेलं सगळ्यात मोठं वॅक्सिन आहे आणि ते तुम्ही वॅक्सिन घ्या किंवा नको घेऊ ते राहणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ज्यांना 2 किंवा 1 वॅक्सिन घेऊन कोविड झाला त्यांची तीव्रता खूप कमी कम्पेअर्ड टू पीपल अजिबात वॅक्सिन घेतली. आणि आपण हे अगदी क्लिअर कट पाहिले. तर मला अजूनही तुमच्या थ्रू एक अनुजाजी सांगायचं आहे की प्लीज वॅक्सिन घेतलं नसेल तर घाबरू नका. डॉक्टरी आणि वैद्यकीय सल्ल्याच्या सुपरविजन मध्ये आपण टीका लवकरात लवकर दोन्ही टीके लावून घ्या. खूप भीती असेल तर कोवॅक्सिन लावा, कारण ते किल्ड व्हायरस असतो, त्याच्यामुळे तिथे रिॲक्शन व्हायची शक्यता कमी असते. कोविशिल्डची खूप लोकांना भीती असते आणि त्याच्यात क्लॉट्स वगैरे होतात. बाकीच्या वॅक्सिन वरती पण थोडी भीती असते. आणि आता भारतात नवीन वॅक्सिन देत आहेत. मी पुन्हा एकदा कोविड थर्ड वेव्हवर येते की आपण जर पहिल्या 2 वेव्हमध्ये जो ट्रेंड पाहिला की केरळमध्ये पहिले एक पीक येतो कोविडचा आणि त्याच्यानंतर मग ते महाराष्ट्रात केसेस वाढू लागतात आणि मग पूर्ण भारतभर कोविडचा प्रादुर्भाव झालेला किंवा ती कोविड वेव्ह पाहायला मिळाली. अजून सुद्धा परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे कालचे आकडे आहेत त्याच्यात सुद्धा परिस्थिती अशी आहे की देशात साधारण 31,000 नवीन केसेस मिळाल्या, ज्यामध्ये अजूनही केरळ पहिल्या स्थानी आहे आणि महाराष्ट्र अजूनही दुसऱ्या स्थानी आहे. तर एकतर अशी परिस्थिती अजूनही का आहे की महाराष्ट्रात अजूनही का देशातल्या सगळ्यात जास्त 2 नंबरच्या केसेस आढळत आहेत. जरी पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी सुद्धा अजून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. तर कुठेतरी थर्ड वेव्हचा पुन्हा एकदा एपिसेंटर महाराष्ट्र बनू शकतं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जगात सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अमेरिकेत सुद्धा नुकत्याच 1.5 लाखाच्या घरात केसेस मिळत होत्या, तर ती त्यांची थर्ड वेव्ह मानायची का. ब्रिटनमध्ये सुद्धा थर्ड वेव्ह येऊन गेलेली आहे. तर थर्ड वेव्हचा धोका आपल्याला अजूनही आहे हे आपण मानायचं का आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र त्याचा एपिसेंटर ठरू शकतो का, जे गेल्या 2 वेव्ह मधले ट्रेंड पाहिले तर त्यानुसार. पहिली गोष्ट आहे की हे दुसऱ्या वेव्हचं शेपूट केरळ आणि महाराष्ट्रात चिकटले, पण महाराष्ट्रात
त्याचा बऱ्यापैकी त्याचा जो जी जी शिफ्ट खूप लहान होऊन गेली. केरळमध्ये अजूनही आहे, मी मान्य करतो. पण तिसरी लाट शास्त्रज्ञांना असं वाटतंय की एखाद्या वेळेला केरळ महाराष्ट्रामध्ये येणारच नाही, ती अजून कुठल्या तरी प्रांतातून भारतातून येईल. दुसरी गोष्ट म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग बऱ्यापैकी जे काही आहे ते दिसतं ते सगळं रिपोर्ट झालेलं असतं. बाकी राज्यांमध्ये आपल्याला माहित नाहीये किती कोविड आहे की नाही आहे, त्याचं टेस्टिंगचं प्रमाण किती आहे, काय गोष्टी आहेत. पण आपण जरी गृहीत धरला की सिरो सर्वे जर का तुम्ही गृहीत धरला तर दुसरी लाट सगळ्यात जास्ती मध्य प्रदेश, युपी मध्ये आणि बिहारमध्ये आली होती. जवळजवळ तिथे 75-80% सिरो पॉझिटिव्हिटी होती. मग त्याचा आपण असा अर्थ घेऊ शकतो का की तिकडे कोविड होता आणि आपल्या इकडे कोविड नव्हता? तर आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत की जर का तिसरी लाट आली तर ती लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारखी असायची शक्यता कमी आहे. ह्या वेळेला थोडी ती लाट वेगळ्या ठिकाणून यायची शक्यता जास्त आहे. आता तरी तीच लाट ओसरते आहे केरळ, महाराष्ट्र, मिझोराम मधून आणि त्याला थोडा जास्त वेळ लागतोय की ती चिकटलेली आहे, चिवट झालेली आहे थोडीशी आणि ती निघेल शेवटी. आणि आपले जिल्हे जे आहेत, नगर म्हणा, पुणे म्हणा, ठाणा आणि मुंबई म्हणा, या 4 जिल्ह्यांवर जास्ती एक साधारणतः फोकस आहे. कारण इथे खूप मायग्रेशन आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी खूप कमी आहे आणि अजूनही ऍक्टिव्ह व्हायरस इन सर्क्युलेशन आहे. महाराष्ट्रात म्हणा ऍक्टिव्ह व्हायरस इन सर्क्युलेशन आहे, केरळमध्ये आहे आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. जर का दिल्लीला गेला तर रोज तिथे 1.5 लाख जरी टेस्ट झाल्या तरी दिवसाच्या 50-100च्या वरती केसेस येत नाही. पण दिल्लीत कोविड नाही असं म्हणणं शक्य नाही. तिथे अजूनही एक 30-40-50 केसेस येत आहेत. पण जवळजवळ तिथे लाट संपलेली आहे. आपल्या इथे अजूनही लाट आहे. तिसरी लाट इथे येईल का सांगणं कठीण आहे, पण आपण तयारीत आहोत. जाता जाता एक शेवटचा प्रश्न डॉक्टर, की जसं तुम्ही म्हणताय की आत्ताच्या घडीला हे खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बनत चालले की वॅक्सिनेशन वाढतंय, सणांनंतरचा जो एक सर्ज असतो, एक रुग्णसंख्येची वाढ होत जाते, ती होताना दिसत नाहीये. सेकंड वेव्हच्या आधी जेव्हा मुंबई लोकल सुरू झालेली होती तेव्हा कुठेतरी केसेस वाढत गेल्या आणि परत लोकलच्या प्रवासावर निर्बंध घातले. पण आता लोकल सुरू होऊन 1 महिना होऊन गेलेला आहे. आता मुंबईत सुद्धा त्या मानाने म्हणावा तितका सर्ज आलेला नाहीये. तर हे कुठेतरी एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आता झालेलं आहे. पण अशात अजून सुद्धा लोकांमध्ये हलगर्जीपणा आपल्याला अजूनही पाहायला मिळतो. अजूनही पुढे सणवार आहेत, अजूनही सुट्ट्यांचा पिरियड आहे, लोक पर्यटनाला बाहेर जातात, त्याच्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते नियम पाळताना दिसत नाहीये. तर कोविड टास्क फोर्सचे सदस्य म्हणून तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला आता काय संदेश द्यायला आवडेल? जी पहिलं तर धन्यवाद मला बोलल्याबद्दल. मी सगळ्यांना हात जोडून नमस्कार करतो की आपल्या बोटात 5 बोटं असतात. पहिलं म्हणजे मास्क. फार गर्दीत गेला तर डबल मास्क. क्लॉथ मास्क मध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो तर डबल मास्क घाला. एक सर्जिकल 3-ply मास्क ₹2 मिळतो आणि क्लॉथ मास्क घाला किंवा N95. हेल्थकेअर एन्व्हायरमेंट मध्ये N95 घालूनच ठेवा आणि मास्क काढू नका. पूर्ण नाकावरून मास्क घाला. दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं एक डिस्टन्स ठेवा. थोडंसं लांब राहिलं तर काही फरक पडत नाही, पण कधी कधी शक्य. तिसरी गोष्ट म्हणजे अजूनही आपले हात पाय धुवत जा. साबणाने धुतले तरी चालतील, सॅनिटायझरची गरज असतेच असं नाही, पण सॅनिटायझर असेल तरी चालेल, त्याला काही तुम्ही इग्नोर करू नका. चौथी गोष्ट म्हणजे जितकं शक्य असेल तितकी गर्दी कमी ठेवा. गर्दी जितका जास्ती जाऊ आपण तितके आपण प्रादुर्भाव वाढवायचा असतो. आणि पाचवं बोट म्हणजे मोकळ्या हवेत फिरा. पंखा चालू ठेवा, एअर कंडिशन बंद ठेवा, खिडक्या उघडा आणि एअरला सर्क्युलेट करत राहा, कारण हा एअरबोर्न व्हायरस. ही 5 बोटं झाली कोविड प्रिव्हेन्शनची. आणि जे 6वं बोट आहे ते वॅक्सिनेशन. 2 वॅक्सिन घ्या, पण 2 जरी वॅक्सिन घेतली असतील तरी पण तुम्ही कुठेही अनमास्किंग करणार असाल तर 4 वेळा विचार करा, कारण तुम्हाला अजूनही प्रादुर्भाव होऊ शकतो. फक्त तीव्र आजार किंबहुना जीव जाणार नाही एवढीच फक्त एक शाश्वती असते वॅक्सिनची. वॅक्सिनची नवीन वॅक्सिन्स आहेत, या वॅक्सिन्सना आता एस्टॅब्लिश व्हायला अजून 1-1.5 वर्ष लागेल. त्यामुळे काळजी घ्या, काळजीपूर्वक राहा, आनंदी राहा, कंटाळून जाऊ नका, चिडचिडापणा करू नका. आता खूप लोक खूप चिडचिडे झालेले आहेत. तर चिडचिडपणा न राहता शांतपणे आपण आपला व्यवसाय करा. जर का गरज असेल तरच बाहेर पडा. हसत खेळत राहा. थोडा व्यायाम, थोडा आहारावरती नियंत्रण ठेवा. बाकीचे आजार असतील तर आपल्या डॉक्टरना कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. आणि जर का आपण वॅक्सिन आणि मास्क ह्या 2 गोष्टी जर का अगदी काळजीपूर्वक केल्या तर कोविड काय आपल्या घरचा उंबरठा पार पाडेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही मुंबई तकला मार्गदर्शन केलं, मुंबई तकच्या प्रेक्षकांना या संदर्भात सगळी माहिती दिलीत त्याबद्दल.
तर कोरोनाची तिसरी लाट अजून तरी आलेली नाहीये, पण ती येऊ शकते. बूस्टर डोसची सुद्धा आत्ता कुठली अनाउन्समेंट झालेली नाहीये, पण तीही साधारण 1-1.5 महिन्यात येऊ शकते. आणि कोरोना मुळात अजूनही आपल्यामधून पूर्ण गेलेला नाहीये, त्यामुळे सगळ्या नियमांचं पालन करणं अजूनही गरजेचं आहे. असेच सल्ले आपल्याला सध्या तरी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सकडनं मिळालेले आहेत. या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवर पाहायला मिळेलच. तिथे तुम्ही जाऊ शकता आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी मुंबईतकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. लॉग इन करा मुंबईतक.in वर.